आम्ही आज हर्षलजी गायकवाड यांची आम्ही भेट घेतली। रिक्षा युनियन आमची कालापिला प्रणवदादा अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पदाधिकारी आणि रिक्षा चालक मालक असोसिएशनचे सगळे या ठिकाणी मोर्चा घेऊन आम्ही आलेलो आहोत। आम्ही या ठिकाणी उपायुक्तांना मागणी केलेली आहे की जे रिक्षा ड्रायव्हर त्या जे झाड पडून अपघाती झालेले जे रिक्षा ड्रायव्हर आहे आणि 2 पॅसेंजर आहेत, हे अतिशय हालाकीच्या परिस्थितीमध्ये जगत होते आणि आज त्यांचे मुलंबाळं रस्त्यावरती आलेले आहेत। त्यांना लवकरात लवकर आपण त्यांचा मोबदला द्यावा, त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक त्यांना सहाय्य करावं, ते जाहीर करावं। राज्य शासन त्यांनी सांगितलं की आम्ही राज्य शासनाकडे पण पाठवले, त्यांच्या माध्यमातून आपण मोठी रक्कम आमचं देण्याचा मानस आहे असं आम्हाला उपायुक्तांनी सांगितलेलं आहे। त्याचप्रमाणे रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये जी महिला मृत्यू पावली, त्या ताईंचा नवरा पण वारलेला आहे आणि त्या पण आज वारलेले ते पण आज हयात नाही आहेत। त्यांची 2 मुलं ही सुद्धा रस्त्यावरती आलेत, त्यांनासुद्धा मोबदला मिळाला पाहिजे। मला असं आम्हाला अपेक्षा आहे की लवकरात लवकर ते धनराशी जाहीर करतील, त्या लोकांना त्यांच्या नातेवाईकांना जे मृत्यू पावलेत त्यांना धनराशी त्यांना लवकर उपलब्ध करून देतील। नाही केली तर आमच्या येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलनं होतील। 3 दिवसापूर्वी जी दुःखद घटना झाड पडल्यामुळे कल्याण पूर्वामध्ये जी झाली, त्या बाबतीमध्ये आम्ही जाब विचारण्यासाठी आज उपायुक्त हर्षलजी यांना भेटायला गेलो होतो। कुठल्याही प्रकारचं रिक्षा युनियनतर्फे आम्हाला जबाबदारी अशी आहे की आपण कुठे ना कुठेतरी रिक्षा प्रतिनिधित्व करतो रिक्षावाल्यांचं, तर रिक्षा जोवाला गेला आहे आणि त्याच्याबरोबर त्याचे 3 प्रवासीही गेलेत। तर कुठल्याही प्रकारे KDMCमधून मदत आजपर्यंत जाहीर झालेली नाही आहे आणि थोडी बहुत संवेदनशीलताही KDMCने आत्तापर्यंत कधी दाखवली नाही। त्याच रोषामध्ये आज रिक्षा युनियन म्हणून मी, महेशजी आणि आमचे सगळे पदाधिकारी आज जाब विचारायला आलो होतो आणि त्यांनी आज आश्वस्त केले की CM फंडमधून जे मृत पावलेले व्यक्ती आहेत त्यांना कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारची एक आर्थिक मदत त्यांच्या घराला हातभार लागेल अशी करतील।